आत्मा अर्थात जीव आणि ज्याचा तो अंश असा ईश्वर यांचे नातेसंबंध उलगडून दाखवते ती गीता. म्हणूनच आपलं मूळ स्वरूप विसरणाऱ्या अर्जुनाला अर्थात जीवात्म्याला परमात्म्याचंही उगमस्थान असलेल्या श्रीकृष्णांनी केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. हरिओम. दुसऱ्या श्लोकाकडे वळतोय आपण 16व्या अध्यायातल्या. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलो लुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष, तसंच सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सारे दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्येच आढळतात. 11 गुण एकंदर या श्लोकात सांगतायत. त्यातलं एक एक दैवी गुण आता हळूहळू पाहूया. पहिला दैवी गुण काय सांगतायत? अहिंसा. अहिंसेवर आपल्या धर्मशास्त्रांनी, नीतिशास्त्रांनी आणि अध्यात्मशास्त्रांनी सुद्धा खूप विचार केला आहे. शास्त्र असं सांगतं की कोणतीही हिंसा हे पापच आहे आणि अहिंसा हा एक दैवी गुण आहे. सामान्यपणे हिंसा कशी असते? काही वाचिक किंवा मानसिक असू शकते, खरं आहे. काही म्हणजे कशी आपल्याकडून कोणाला इजा होईल, शारीरिक पीडा होईल असं वागणं, एखाद्याला ठार मारणं म्हणा, ही तर अगदी अक्षम्य शारीरिक हिंसा आहे, लक्षात घ्या. आणि जो नियम इतरांसाठी आहे ना, तो स्वतःसाठी सुद्धा आहे. स्वतःचं शरीर मारणं म्हणजेच आत्महत्या करणं हे सुद्धा तेवढंच मोठं पाप गणलं गेलेलं आहे. अर्थात किरकोळ शारीरिक हिंसा पूर्णपणे न करणं अगदी अशक्य आहे, लक्षात घ्या. हो, साधा आपण घरात राहतो, घरात साधं झाडताना, दळताना, कांडताना, कपडे धुताना, आंघोळ करताना, एवढं कशाला, अगदी श्वासोच्छ्वास करताना सुद्धा अनेक छोट्या छोट्या कृमिकीटकांची हत्या नकळत घडतच असते की ती टाळता येणं अशक्य आहे. हो, पूर्वी त्यासाठी पंचयज्ञ करावा असं सांगत असत, आता तेही शक्य नाही आहे. तरी निदान एक तरी करावं, रात्री झोपताना परमेश्वराची किंवा सद्गुरूंची प्रार्थना करावी आणि असं म्हणावं ना की अशी काही हिंसा माझ्यातून घडली असेल त्याबद्दल मला माफ करा. त्यासाठी थोडा जप करावा पाहिजे, तर फारच उत्तम. सामान्य संसारी माणसं शारीरिक हिंसेकडे असं पाहतात की उगाच सामान्य संसारी माणसासाठी हिंसा म्हणजे काय होईल? मग उगाच मौज मजेसाठी किंवा इतर काही खायला असूनसुद्धा मजेसाठी खाणं म्हणून कुठल्याही प्राण्याची शिकार अथवा हत्या करू नये. साधा नियम. त्याला त्रासही देऊ नये. माणसाला हे सांगावं लागतं बरं का, कारण माणूस हा मुळात क्रूर स्वभावाचा आहे, नक्की आहे. बघा ना, माणसाची अगदी लहान मुलंसुद्धा रस्त्याने जाता येताना रस्त्याच्या कडेला एखादा बेडूक दिसला, एखादा मांजराचं पिलू दिसलं, एखादा छोटा प्राणी दिसला, अगदी सहजपणे त्याला दगड मारतात. हो, फुलपाखरू दिसलं की त्याला उगाचच पकडतात, त्याचे हाल करतात. ही हिंसाच आहे ना. आणि म्हणून माणसाला अहिंसेचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. हिंसेचा आणखीन एक प्रकार म्हणजे मानसिक हिंसा. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होईल, दुसऱ्याच्या हृदयाला ठेच पोचेल असं कठोर रीतीने बोलणं ही हिंसाच आहे. हो, अर्थात आपला हेतू जर पूर्णपणे शुद्ध असेल आणि फक्त आपल्याच घरातल्या लहान माणसांशी क्वचित प्रसंगी कान उघडणी करणं हे हिंसेमध्ये बोलणार नाही. पण हेतू शुद्ध असायला पाहिजे. हे हेतू शुद्ध असला पाहिजे. मी ते बोलणं रागापोटी नको, खऱ्याखुऱ्या काळजीपोटी आणि मर्यादित असावं. सद्गुरूसुद्धा कधी कधी केवळ आपल्या शिष्यांच्या हितासाठी थोडं कठोर बोलतात की, पण ती हिंसा नाही, कारण तो सुधारावा यासाठी ते कठोर बोलणं असतं. आणि अनुपस्थित असलेल्या व्यक्तीची निंदा करणं ही सुद्धा वाचिक हिंसाच आहे बरं का. तिसरा प्रकार आहे मानसिक हिंसा. मानसिक हिंसा टाळणं फारच कठीण आहे बरं का. कायिक आणि वाचिक हिंसा जी असते ना, ते विचार समजा मनात आले तर तसं वागलं नाही, तसं बोललं नाही की झालं काम. पण मनात हिंसेचा विचारसुद्धा न येणं हे फार कठीण आहे. हो,
आपल्याला ज्याच्यापासून त्रास होतो त्याला चांगला धडा मिळावा, त्याला शासन मिळावं असं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. मानसिक अहिंसा पाळू इच्छिणाऱ्या माणसांनी निर्वैर असायचा प्रयत्न करावा. हे कठीण आहे पण अशक्य मात्र नाही आहे. जरी कोणी त्रास दिला तरी मनात असा विचार करावा की भगवंता या माणसाला मला त्रास देण्याची बुद्धी का दिलीस. त्याच्या मनातले दुष्ट विचार नाहीसे करावं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, अशी प्रार्थना असावी ना. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे हा भाव जसा दृढ होत जाईल ना तसं तसं इतरांच्या विषयी वाईट विचार मनात येणं कमी होत जाईल हे नक्की आहे. मंडळी, मानसशास्त्र आपल्याला असं सांगतं की इतरांमध्ये जे दोष तुम्हाला दिसतात ना ते पहिल्यांदा तुमच्यामध्ये असतात म्हणून दिसतात असं सांगतात. तुमच्या मनाचा जर आरसा स्वच्छ असेल तर सर्वांची प्रतिबिंब दिसतील, स्वच्छच दिसतील. शिवाशास्त्रांचं असं सांगणं आहे की इतरांबद्दल वाईट विचार करणं म्हणजेच मानसिक हिंसा करणं आपल्या हिताचंही नसतं. काय असतं, आपण एखाद्याचं वाईट व्हावं अशी इच्छा मनात कितीही केली ते होईलच याची काही गॅरंटी काहीच नाही ना. पण हे नक्की आहे ते सगळे विचार परतून आपल्याकडेच परत येतात. त्यामुळे आपलं वाईट मात्र नक्की होण्याची शक्यता जास्त आहे हे नक्की. म्हणून मग अशा विचारांना थारा देऊ नये. हिंसेबद्दल आणि न करणं म्हणजेच अहिंसेबद्दल आपल्या शास्त्रामध्ये आणखी 3 प्रकाराने विचार केला गेला बरं का. जशी हिंसा शारीरिक, वाचिक आणि मानसिक असते ना तशीच ती कृत, कारित आणि अनुमोदितसुद्धा असते बरं का. कृत हिंसा म्हणजे स्वतः केलेली हिंसा, एखाद्याची हत्या करणं, एखाद्याला इजा करणं, बळजबरीने एखाद्याचा भोग घेणं, त्याला कष्ट देणं, या सगळ्या कृत हिंसा आहेत. एखाद्याला टोचून बोलणं, त्याच्या व्यंगावर बोट ठेवणं, त्याच्याबद्दल वाईट विचार करणं, ह्यासुद्धा कृत हिंसाच आहेत. आणि त्या न करणं म्हणजेच कृत अहिंसा आहे हे लक्षात ठेवावं. दुसरा प्रकार म्हणजे कारित हिंसा, म्हणजे स्वतः पूर्णपणे नामात निराळ राहायचं बरं का. आणि स्वार्थी हेतूने इतरांना दुसऱ्याकडून त्रास होईल, कष्ट होईल, त्यांचा मृत्यू होईल किंवा त्याला शारीरिक इजा होईल असं काहीतरी घडवून आणणं ही कारित म्हणजे करवलेली हिंसा आहे. ही स्वतः केलेल्या हिंसेइतकंच हे पापमय आहे बरं का. तिसरा प्रकार आहे अनुमोदित हिंसा. कधी कधी एखादी व्यक्ती स्वतः हिंसा नाही करत किंवा करवत पण नाही, पण कित्येकदा या 2 प्रकाराने आपण अपकृत्यांना किंवा हिंसेला अनुमोदन देतो की. कसं पहा, कधी कधी प्रत्यक्ष बोलून अनुमोदन दिलं जातं आणि कधी कधी आपण प्रत्यक्ष केलं नाही, करवलं पण नाही, पण कोणीतरी कोणाला तरी त्रास दिला, आपण म्हटलं बरं झालं त्याने त्याला शिक्षा केली त्याची हीच योग्यता होती. ही आहे अनुमोदित हिंसा. कधी कधी न बोलता केवळ आपल्या कृतीने कोणीतरी केलेल्या हिंसेला आपण अनुमोदन देत असतो. कायद्याने हिंसा नाही आहे, पण नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यालाही हिंसाच म्हणतात. ही अहिंसा नाही आहे. अहिंसा व्रताचं अनुष्ठान जर केलं ना तर काय साधतं पहा. पातंजली योगसूत्रामध्ये पातंजली मुनी सांगतात, अहिंसा प्रतिष्ठायाम संतत्सन्निधौ वैरत्यागः. आपल्या मनात आणि बुद्धीमध्ये कधीही कोणाबद्दलही कशाही प्रकारे हिंसेचा विचारसुद्धा न येणं ही आहे अहिंसेची प्रतिष्ठा. आणि मग याचं फळ काय सांगितलं आहे, ज्याच्या हृदयात अहिंसा अशी प्रतिष्ठित झालेली असते ना त्याच्या सानिध्यामध्ये अगदी क्रूर प्राणीसुद्धा आपलं हिंसा करणं विसरतात. अगदी दुष्ट माणसंसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात, अहिंसक होतात. जगाच्या इतिहासात अनेक उदाहरणं आहेत की याची. अनेक साधू संतांसमोर क्रूर असे वाघसिंहसुद्धा अगदी कुत्र्या मांजराप्रमाणे त्यांचे हातपाय प्रेमाने चाटत असतात. साधू संतांना वन्य प्राण्यांचं भय कधीच नसतं, कारण ते सदा अहिंसेत प्रतिष्ठित असतात. चैतन्य महाप्रभूंचं मोठं उदाहरण आहे. भजन करत करत ते जंगलातून जात असताना इतके रंगून जात की अनेक वाघ आणि सिंह त्यांच्या मागून निमूटपणे चालत असत असं म्हणतात. रोमन सम्राटांनी येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला एका भुकेलेल्या सिंहापुढे सोडलं. तो सिंह प्रथम त्या धर्मगुरूला खाण्यासाठी धावला, कारण त्याला भूक लागली होती. पण त्याच्याजवळ पोचल्यावर मात्र त्याने काय केलं तर नतमस्तक झाला आणि त्या धर्मगुरूचे पाय चाटायला लागला. हे दृश्य पाहून रोमचा जो सम्राट होता त्यावेळचा तो त्या धर्मगुरूचा शिष्य झाला आणि त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे सगळं रोमन साम्राज्य आणि त्याच्या प्रभावामुळे संबंध युरोपसुद्धा पुढे ख्रिश्चन झाला, अशी सुद्धा कथा आहे ना. मध्य प्रदेशमध्ये अगदी अलीकडे नर्मदा काठी एक साधू राहत असत बरं का. त्यांची कथा एका प्रवचनकाराने, एका संतांनी त्यांच्या प्रवचनात सांगितली, ती मी ऐकली. त्याच संतांनी असं सांगितलं की हे जे संत राहत असत मध्य प्रदेशमध्ये नर्मदा काठी, ते सुसरी आणि मगरी आणि भरलेल्या
नर्मदेच्या पात्रामध्ये ते अगदी मजेत विहार करीत असत, पोहत असत आणि अनेक सुसरी मगरी त्यांच्यासोबत खेळत असत. आता ही अहिंसेची प्रतिष्ठा आहे. पुढचा दैवी गुण सांगतायत सत्य म्हणजे ट्रुथ. सत्याची व्याख्या एक अशी आहे की जो भाव बोलणाऱ्याच्या हृदयात असतो तोच भाव ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण होणं. या ज्ञानाच्या आदानप्रदानाला सत्य असं म्हटलं जातं. बऱ्याचदा काय असतं, जे स्वतःचे अनुभव असतात ते शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवून त्यांच्या हृदयात योग्य ते बदल घडवण्याची क्षमता जे निर्माण करतं ना, ते सत्य. सत्य सांगताना प्रथम त्याची नीट शहानिशा करणं आवश्यक आहे बरं का. कारण बऱ्याच वेळा काय होतं, जो कोणी आपल्याला जे काही सांगतो ना त्याच्यामध्ये स्वतःचे स्वार्थ हे दावे मिसळलेले असतात आणि ते अतिरंजित करून किंवा त्यात बदल करून सांगितलं जातं. म्हणून त्यामध्ये खरं किती खोटं किती हा विवेक केलाच पाहिजे, हे नक्की आहे. सत्य स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठी नक्कीच नसावं. आणि ते काय नसावं, ते कुठे बोलावं कुठे बोलू नये याचं तारतम्यसुद्धा असणं आवश्यक आहे. महाभारतात महर्षी व्यासांनी या सत्याबद्दल सांगितलं बरं का. ते काय म्हणतात, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात एष धर्म सनातना. एष धर्म सनातना. सत्य बोलावं, नक्कीच बोलावं. प्रिय असेल ते बोलावं. सत्य पण जर अप्रिय असेल ना तर ते बोलू नये. तसंच सत्य प्रिय आहे पण खोटं असेल तेही बोलू नये. सनातन धर्म सांगतो असंच सांगणं आहे त्याचं. सत्य बोलणे जरी योग्य असलं ना तर सत्यापेक्षासुद्धा जे हितकर असेल ते बोलावं असं धर्माची आज्ञा आहे. सत्याची आणखीन एक व्याख्या आहे, सर्वांचं जे हिताचं असेल ना तेच सत्य. मग एखाद्या वेळेला ते वाचिक सत्य असलं किंवा नसलं तरी चालेल बरं का. याला आधार भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रातच आहे ना. अश्वत्थामा हाताहा नरोवा कुंजरोवा असं युधिष्ठिराकरवी भगवंतांनी सांगितलं ना. हे काही पूर्ण सत्य नक्कीच नव्हतं ना. तेच भगवंत उत्तरेचा पुत्र जेव्हा मृतावस्थेत जन्मला त्यावेळेला ते काय म्हणाले, हा जर पुत्र जागृत, हा मी जे कधीही असत्य भाषण मी जर केलं नसेल तर हा पुत्र जागृत होऊ दे. आणि तो मृतपुत्र जागृत झाला हो. कारण भगवंत जे काही बोलले ना ते सर्वांचं व्यापक हित लक्षात घेऊन बोलले होते. मग त्यावेळेला कदाचित ते अर्धसत्य किंवा एखाद्याच्या बाबतीत अगदी असत्यसुद्धा असू शकेल. सर्वांचं हित महत्त्वाचं आहे. आणि हा विचार अगदी अवघड वाटत असेल ना तर अशा वेळी काही बोलू नये हेच खरं ना, दुसरं काहीच नाही. आणि पुढचा दैवी गुण आहे अक्रोध. अक्रोध म्हणजे क्रोधाचा अभाव म्हणजे अक्रोध. दुसऱ्याचं अनिष्ट व्हावं अशी जी मत्सरी वृत्ती अंतःकरणात निर्माण होते ना त्याला क्रोध असं म्हणतात. जीवन जगत असताना प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं आपल्याला हवं तसं काही घडतं असं नाही ना, घडत नाहीच. बऱ्याच वेळेला इच्छा नसतानासुद्धा कित्येक अनपेक्षित प्रसंगांना आणि व्यक्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. काही वेळेला काही लोक केवळ मत्सर किंवा ईर्ष्या यामुळे आपली निंदा नालस्ती करतात, अपमान करतात. असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात ना. अशा वेळेला मनाचं संतुलन नाहीसं होतं आणि क्रोध म्हणजे राग उफाळून येतो. अशा वेळेला आपला राग काढण्यासाठी आपण नको ते बोलतो. त्यात काही फरक पडतो असं नक्की नाही, कारण रागाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. तो जे अंतःकरणात निर्माण होतो ना त्याला प्रथम जाळतो. आता रागराग करण्याने काय होतं आहे समजण्यासाठी एका योग संस्थेमध्ये केलेला एक प्रयोग सांगतो बरं का. एका जिथे योगशाळा अशी योगाची संस्था आहे आपल्या महाराष्ट्रातच आहे. त्या ठिकाणी योगाचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. तिथे हा प्रयोग केला गेला होता बरं का. एका उत्तम आरोग्य असलेल्या माणसाला बेरियम देऊन त्याच्या आतड्याचा एक्सरे घेतला. तेव्हा त्या आतड्याची स्थिती कशी दिसली माहिती आहे, सरळ लटकणाऱ्या पडवळासारखी किंवा जाडसर काकडीसारखी दिसली. नंतर मग काय केलं, त्याला उगाच काहीतरी उलटसुलट सांगणं आणि त्याला भरपूर राग आणवला, चिकार. आणि राग आणवला पुन्हा मग काय केलं, पुन्हा एकदा त्याच्या आतड्याचा एक्सरे घेतला. तेव्हा ते आतडं दुधी भोपळ्यासारखं एखाद्या हवा भरलेल्या फुग्यासारखं फुगलं होतं बरं का. नंतर प्रत्येक 10 मिनिटांनी त्याचा एक्सरे घेत राहिले. राग पूर्णपणे शांत झाल्यावर सुद्धा ते आतडं पूर्वस्थितीला येण्यासाठी 25 मिनटं ते अर्धा तास लागला. आपल्या शरीरावर रागाचा किती विपरीत परिणाम होतो यावरून सिद्ध झालं. या प्रयोगाची माहिती मी एका आरोग्य शिबिरात ऐकली होती. आपल्या रागामुळे इतरांवर योग्य परिणाम होईलच याची काहीच खात्री नाही, पण आपल्यावर मात्र परिणाम नक्की होतं हे खरं आहे. शास्त्र असं सांगतं की परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने साधना करणाऱ्या साधकांनी आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाचं सुद्धा वाईट व्हावं अशी इच्छाही करू नये. त्याने जाणावं की कुणीच कुणाचं वाईट करू शकत नाही. त्या व्यक्तीकडून आपल्याला जो काही त्रास होतो आहे ना तो आपल्याकडूनच झालेल्या कोणत्या तरी चुकीचं प्रायश्चित्त कर्मफळ आहे.
आणि म्हणून तो त्रास देण्याच्या रूपाने तो माणूस आपल्या पापांचं क्षालनच करतो आहे, अशी भूमिका असावी हो. जसं पहा, एखादा डॉक्टर एखाद्या रोग्याचा निकामी असलेला रोगग्रस्त अवयव कापून काढतो. तो त्या पेशंटला दुःख देण्याच्या हेतूने केलेलं असतं का हो? नक्कीच नाही. आरोग्य पूर्ण करण्यासाठीच तसं करत असतो, हे समजलं पाहिजे. आता आपले जे कष्ट आहेत ना, ते कष्ट आपल्याला पापमुक्त करण्यासाठी आहेत असं साधकांनी समजावं आणि त्रास देण्याचे उलट आभार मानावे. 108 वेळा अंगावर थुंकणाऱ्या माणसाला त्याच्यामुळे 108 वेळा गंगास्नान घडलं म्हणून एकनाथांच्या थुंकणाऱ्याचे आभार मानले होते, कथा आपण ऐकली असेल. त्याच्यामागची तात्विक बैठक हीच होती हो. याचा अर्थ कोणी त्रास दिला तरी मनामध्ये राग उत्पन्न होऊन न होणं म्हणजे आक्रोध असा अर्थ घेणं हे जरा धाडसाचं वाटेल बरं का. सामान्यपणे रागाची वृत्ती मनामध्ये जरूर उठेल ना, शंकाच नाही. पण साधकाची तत्व बैठक जर वर सांगितल्याप्रमाणे असेल तर तो विवेक करून मनाचा आणि बुद्धीचा समतोल बिघडून देणार नाही. त्याच्या रागाचं रूपांतर उलट तो करुणेमध्ये करेल. त्रास देणाऱ्याबद्दल क्षमेची आणि त्याने एक प्रकारे आपल्यावर उपकार केल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होईल. आक्रोधाचा योग्य अर्थ असा की आपल्या अंतःकरणात उठणाऱ्या कामक्रोधांच्या लाटा योग्य वेळी योग्य विचाराच्या सहाय्याने आवरण्याची आणि चित्ताचं समत्व न बिघडून देण्याची क्षमता. अशा तऱ्हेने क्रोधावर जो नियंत्रण प्राप्त करतो ना, तोच योगी आणि तोच खरा सुखी असं भगवंतांनी 5व्या अध्यायात सांगितलं आहे. शक्नोते वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम संयुक्तस्थ सुखी न राहा असं त्याने तिथे सांगितलं. आता पुढचा दैवी गुण आहे त्याग. खरा त्याग कशाला म्हणतात? त्याग म्हणजे त्या वस्तूवरचा आपला हक्क, आपली आवड, आपली आसक्ती आपणहून सोडून देणं. दानामध्ये केवळ ममत्वाचा त्याग होतो, पण त्या वस्तूमागची महत्त्वबुद्धी, सुखबुद्धी हे राहतेच ना, हे आपण पाहिलं आहे. आपण दान केल्यामुळे त्या माणसाचं किंवा त्या संस्थेचं भलं होणार ही भावना राहते. त्याग ही त्याच्या पलीकडची गोष्ट आहे बरं का. इथे ममत्व, महत्त्व आणि सुखबुद्धी सर्वच सोडायचं आहे. शास्त्र त्यागाचे आणखी पण काही प्रकार सांगतात. शास्त्र काय सांगतात? संपत्ती तुमच्याकडे असेल तर ती कशाने प्राप्त झाली हो? प्रारब्धाने, ईश्वरी इच्छेने, सद्गुरू कृपेने प्राप्त होते. त्यामुळे तीच प्राप्त झाली तिचा गर्व चढून देऊ नये. तिचा विनियोग लोकोपयोगी कार्यासाठी करावा. मी आता पूर्वीच्या काळी काय करायचे, प्रवाशांच्या सोयीसाठी एखादे धर्मशाळा बांधायचे, विहिरी बांधायचे, नदीला घाट बांधायचे, उत्तम देवळं बांधायचे. आता हल्लीच्या काळात काय करावं? शाळा म्हणा, महाविद्यालय म्हणा, रुग्णालय म्हणा इत्यादींसाठी देणग्या द्याव्या. त्यातही मी मोठा त्यागी, मी देणगी दिली असा भाव नसावा बरं का. तरच तो त्याग होतो. विषय सुखांचा आणि व्यसनांचा त्यागही महत्त्वाचा आहे. हा त्याग 2 प्रकारे होतो. व्यसन आणि दुराचार यांचा त्याग हा खरा बाह्य त्याग आहे आणि अंतरंगातील सर्व कामनांचा त्याग हा अंतस्त्याग आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे. कामनांचा एकदा त्याग झाला की मन खऱ्या अर्थाने शांत होतं, भक्तीमध्ये रमायला लागतं. देहात्मभावामुळे कामना निर्माण होतात आणि देहाच्या अनंतेचा त्याग झाला की सर्व काही साधलं. या विषयावर अजून बरंच भाष्य बाकी आहे, ते आपण पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.